भेटली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत। त्यांच्या सन्मानार्थ समता परिषद या त्यांच्या संघटनेने केलेल्या आंदोलनाला पक्षाच्या शहर शाखेने बुधवारी प्रत्युत्तर दिले। शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी परिषदेचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, आम्ही जशा तसे उत्तर देऊ असा इशारा दिलाय। पत्रकार परिषदेत बोलताना मानकर म्हणाले, छगन भुजबळ हे पक्षाचे मान्यवर नेते आहेत। गेली अनेक वर्षे ते मंत्री आहेत। फक्त त्यांनाच नाही तर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिपद दिलेले नाही। ते शांत असताना भुजबळ मात्र विनाकारण आक्रस्ताळेपणा करत आहेत। त्यांच्या समता परिषद तसेच काही ओबीसी संघटनांनी जर अजित पवार यांचा अवमान होईल असे कृत्य करण्यापर्यंत मजल मारली, असे चालणार नाही। आम्हीही त्यांना उत्तर देऊ शकतो, मात्र राजकारणात सभ्यता हवी, ती आम्ही पाळतो। याचा अर्थ काहीही सहन करू असं नाही। समता परिषद किंवा ओबीसी संघटनांनी शांत राहावे, विनाकारण वातावरण खराब करू नये असंही ते म्हणाले। काल पुणे शहरामध्ये समता परिषदच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आणि त्यामध्ये अजितदादांच्या बॅनरवरती काहीतरी चपला मारण्याचं काम या मूर्ख मंडळींनी केलं। तर त्याच्या निषेधार्थ आजचा या प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजन करत असताना मला त्यांना सांगायचं वाटतं की आपण राजकीय जीवनामध्ये भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते म्हणून जर काम करत असाल तर तुम्हाला भुजबळ साहेबांनी सांगितलं का अशा पद्धतीनं निदर्शनं करायला? आणि तसं जर सांगितलं असेल तर हे खूप वाईट आहे की राजकीय जीवनामध्ये एवढे मोठे नेते भुजबळ साहेब आहेत आणि समता परिषदेचे कार्यकर्ते जर समन्वय या ठिकाणी सवंग प्रसिद्धीसाठी जर काय करत असतील ते खूप चुकीचं आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करतो। परंतु अशा पद्धतीने जर ते काय करत असतील तर त्याला त्या पद्धतीचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर निश्चितपणाने दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि खपवून देखील घेतले जाणार नाही। कारण दादा हे आमचे पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत, तसे भुजबळ साहेबांचे देखील ते राष्ट्रीय नेते आहेत, हे भुजबळ साहेबांना देखील मान्य आहे। कारण त्या पक्षामध्ये अजून भुजबळ साहेब आहेत, भुजबळ साहेब कुठे पक्षातनं बाहेर पडलेले नाही आहेत। त्यामुळे आपल्या नेत्याचा रिस्पेक्ट आपण कसा करायचा हे देखील त्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे आणि इथून पुढं असं काही खपून घेतलं जाणार नाही। आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी बेरजेचं राजकारण आपल्या जीवनक्रमामध्ये केलं आणि त्याच पाऊल वाटेवरती आदरणीय अजितदादा चालतात असं म्हटलं तरी काही चुकीचं नाही। कारण पुरोगामी महाराष्ट्राला वेगळा विचार देण्याचं काम दादा आपल्या जीवनक्रमामध्ये देत आहेत आणि पवारसाहेब आणि दादांचं जर बेरजेचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालं तर आनंद आहे ना, कार्यकर्त्याला आनंदच वाटणार आहे। त्यामुळे 25-25 वर्षे विरोधक राहिलेले एकत्र येतात तर दादा आणि आता 18-19 महिन्यानंतर जर एकत्र आले दादा आणि पवारसाहेब तर वाईट काय होणार? शेवटी एखाद्याला कुणाची वर्णी लावायची असेल, चांगल्या कार्यकर्त्याला चांगल्या आमदाराला जर संधी द्यायची असेल तर ते रिक्त असू शकतं आणि दादांनी स्पष्टपणे सांगितलं की या मंत्र्यांना जी संधी दिली ती 2.5 वर्षाचा कालावधी त्यांना आपण दिलेला आहे। त्यामुळे 2.5 वर्षानंतर आणखीन काही तरुण मंडळींना या ठिकाणी चांगल्या आमदारांना संधी या ठिकाणी देऊ शकतात दादा। आणि राजकीय जीवनामध्ये कुठलंही पद हे कायमचं नसतं, सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा। मी आता वॉर्निंग दिलेली आहे आता, तर तसं झालं तर आम्हाला पर्याय त्याच्या अगेन्स्ट कुठं ना कुठेतरी ते आंदोलन